कोणती वेळ? 218. हे तर आसुरी संपत्तीचं वर्णन. दंभ, दर्प, अभिमान, पारुष्य आणि अज्ञान. एकेकाचा सांगितलं होतं. दंभ म्हणजे केलेलं पुण्याच्या वाट्यावर सांगणे, याला काय म्हणायचं. दर्प म्हणजे काही मान संपत्ती लोकांतर प्राप्त त्याच्यात मस्त होऊन राहिले. श्रीमंत लोकांना का कशाचं असं एखाद दिवशी राम बोल बाई. क्रोध म्हणजे अभिमान. अभिमानाचा दर अभिमान राहायला लागे. वेद त्याचप्रमाणे ईश्वर वगैरे यांना तुच्छ लेखणे, काय लेखणे न मान्य त्याला अभिमान म्हणतात. म्हणजे पुढे क्रोध म्हणजे दुसऱ्याचा चांगला झाला असताना याचं डोकं उठते, याला काय म्हणायचं. पारुष्य म्हणजे दगडाप्रमाणे अंधकार. आता 28 लोक मारले, काही अपराध आहे का? मारणाऱ्या माणसाला काही दयादरी आहे का? याला काय म्हणायचं पारुष्य. आणि अज्ञानाच्या अभिजातस्य पाप पुण्य धर्म अधर्म याच्यातलं काही न कळणे याला अज्ञानाचं म्हणणार. बऱ्याच या असुराबद्दल क्षमाजी विरा वाढपणाचा डांबोरा तो दंभ होय. दंभ कशाला म्हणतात? दोष. हे साई संपत्ती आहे ना तुमची, आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती, त्याच्यामध्ये वाढपणाचा डांबोरा तो दंभ आहे. दंभ कशाला म्हणाले? केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य लोकांच्या समोर आणणे याला दंभ. ते पुण्य लोकांच्या समोर दाखवणं म्हणजे काय? गुप्त ठेवायचं, सगळ्या लोकांना दाखवायचं. कशा प्रकारे? दृष्टांत. आपली ज्यांनी नग्न दाविली आहे ते तीर्थाची परिपत्री, ते तीर्थच आहे. मातृदेवो पितृदेवो भव आचार्य देवो भव. आता तीर्थ असूनही सुद्धा योग्य त्याचा उपयोग करता आला म्हणून पुण्य होण्याच्या ऐवजी काय होते? का गुरुपदिष्ठा भोपाली अचवटा तरी इष्टाची पर्यनिष्ठा. गुराने उपदेश केलेला आहे त्या गुरुला न मानताना माझ्यामुळेच आणि मला हे प्राप्त झालं समजणं याला काय म्हणायचं. टीका म्हणून नव्हे. आणि बघायला मिळतं आपल्याला काय, ज्याच्याजवळ शिकलेलं त्याचं नाव सुद्धा काय करीत नाही. असा वर्ग आहे म्हणून सांगितलं. वास्तविक कमी नाही, त्यांना असं वाटतं कमीपणा येतो. काय मी स्वयं ब्रह्म बृहस्पती आहे. तुझ्याजवळ जे ज्ञान आलं हे कोणाकडून आलं? आणि गीता जर नसती तुम्ही काय सांगितलं असतं? आपली गीता का? ते उपादान कारणाला विसरून जातात. एखादा व्याख्याता असतो तो नम्र धारण करतो. एखादा व्याख्या असतो पण तुला जर काय महत्त्व प्राप्त झाला. शिवाजी महाराजांनी चरित्रच केलं नसतं, तो काय सांगितलं असतं? चरित्र कोणाचं आहे? आणि अभिमान कोण धरतो? तो गोवराचं चरित्र नसतं. तुम्ही काय सांगितलं? जाई होतं माझे. पण त्यांचं ते वर्णन करते माझ्यामुळेच व्याख्या त्यामुळे काय झालं. चांगली गोष्ट आहे, चांगल्या प्रकारे सांगता येते. दंभ कशाला म्हणतात? ते इष्टाची पर्यनिष्ठा हेतू आहे. कल्याणकारक असूनही सुद्धा कल्याणाला काय होते? कारणीभूत. अन्न तारीन अन्न काय करी, दोन्ही धर्म आहे. प्रमाणात घेतलं तर तारी, वाजीपेक्षा जास्त घेतलं तर
बडता महापुरी वेगळी काढी पहिलं ते बांधली आश्री बुडवी द्यायची, एकच नाव आहे ते. महापुरामध्ये एखादा मनुष्य जर बुडत असेल तर नाव वाढे काढतात आणि ते नावाची बांधलेली आश्री बुडवी द्यायची. एका माणसाला पलीकडे जायचं होतं, नावेच जायला पाहिजे डोक्यावर नाव. कारण जे जीविता मानिले जरी शिविता, जेवणाच्या अन्नामुळे आपली भूक जात असते आणि तेच जर आणि नाही का त्याचं वर्णन करून जर जास्त सेवन केलं तर अन्नाची पंडूसुद्धा काय होय, वाजवीपेक्षा जास्त घेतलं ते काय होते, विष होत असे. दृष्टादृष्टाचा सखा धर्म जाळला पोकारीची देगा, तो चारी तत्वाची देखा लागे होय. दृष्ट अदृष्ट पाहणा पाहणा धर्म झालेला पोकारीचे देखा. असल्या प्रकारचा धर्म पोकारीचे म्हणजे लोकांच्या जाहिरातीच्या द्वारा काय करणे सांगणे. तारणारा जो धर्म आहे तो धर्म सुद्धा आणखी आणि अधोगतीला कारण होतं. मनोनी वाचेच्या चौबारा घालून या धर्माचा पसारा, धर्माची वय धर्मवीरा दंभ म्हणे. आपल्या वाणीने आणखी आपलं स्वतःचं वर्णन करणे, घातले या धर्माचा बसा हे एखादंच वाक्य पाठ असते. पण शंकराचार्य असं म्हणतो, लोकांना वाटते का जसं काही सगळं चांगला अभ्यास झालेला आहे. आणि तो तारीचा होय तर नाही का अधर्म होय बिराधर्म होय, तो धर्मच काय होत असतो नाही का. अन्नाचं युक्त अन्नाचं सेवन केलं तर ते अमृत आहे, डोंगरे महाराज आहे. आणि वाजीपेक्षा जास्त घेतलं ते विष होत असतं. आता मूर्खाचे धबे आणि अक्षराचा आंबका सवय, तो ब्रह्मसभे नारी जे द्यायचा आहे. मुळामध्ये कोण आहे, दरपायस म्हणून सांगतात. मूर्ख आहे, अक्षराचा आंब, जास्त काही पाठ नाही, थोडंसंच पाठ आहे. लोकांना दाखवतो की जणू काही मी पंडितच आहे. आणि तो ब्रह्मसभे नारी जे आहे, काही नाही, 2-4च वाक्य पाठ आहे. पण तो ब्रह्मसभेमध्ये काय, आणि तो ब्रह्मसभे नारी जे जसा ब्रह्मसभेमध्ये एका इथं होते मोठा एक उत्सव केला होता बरेच वर्ष, 50 वर्षाच्या पूर्वी. आणि ते सगळे तुलसीकृत रामायण म्हणणारे बैरागी सगळे आलेले होते. 200-300 बैरागी आले होते मोठ्या सप्ताहात. आणि जागतिक कीर्तीचे लोक, गायक वादक वगैरे बोलावले. आपल्या खेडवळ माणूस वासरात लंगडी गाय शहाणी, त्याला वाटायचं मी मोठा गायक आहो काय. मग त्याच्यात यादी असते, कोणाला किती वेळ द्यायचा, कोणाला काय काय तर त्यावेळेला प्रत्येकाची यादी होती. मग खेडवळ माणूस म्हणायला लागला, म्हणलं माझंही त्या नाही यादीमध्ये काय सांगा, नाव सांगा. अरे पण तो नाव सांगणार मी एवढा गायक असूनही माझं नाव कुठं नाही. आणि तुझं नाक तिथं म्हणलं, म्हणलं कोणते राग बघ, 2-4च राग आहे. तो काय जास्त पंडित आहे का, भीमसेन आहे का, भीमसेन पत्ता राग आहे ना. दृष्टांत, माधुरी लोकाचा घोडा, गणपती मारी घोडा, ही भटणी जमात असते ना. मग या सणाहून आता उन्हाळ्यामध्ये पाहतो जिथं पाणी बिणी असते ना, सावली पाणी असले तिथं ते डेरे आपल्याला उन्हामधून काय करतात, मग इथून तिथे जायचं. मूळ ते घोडं जे असते ना बरं का, त्या घोड्याचे सगळे हाडं मोजून घ्या आणि त्याच्यावर ते सगळे बसतात. एखादी कोंबडी असली तर तिला घेऊन बसतात. त्याला माधुरी लोक म्हणतात. तोच आणि ऐरावताला सुद्धा कमी समजतो. काठेवर लिहा सरडा स्वर्गईने, एक सरडा नावाचा किडा असतो. तो काही नाही वर जातो, खाली येतो, वर जातो. तो आपल्या या ऐश्वर्यामुळे रंग पालटत असतो.
बघा तो स्वर्गालाही काय समजतो, तुच्छ समजतो. दुसरा काय तृणाचे इंदाने नागे दावे गगने चिल्लर बडे मेने लगजे सिंधू. तृणाचे इंधने नागे धावे गगने. जसा थोडा तृणाला अग्नी लावल्यानंतर धगधग होत असतो. चिल्लर बळे मेने ना चिंधे. चिल्लर बळे म्हणजे वाचतोय की त्या डबक्यातलं पाणी काय घेऊन म्हटलं आमच्या समोर समुद्रातलं पाणी आहे. आम्ही कसं आधी पाणी किती आहे डबक्यातलं. आणि तेच उन्हाळ्याच्या दिवस आले म्हणजे ते संपलं. अलीकडे आता कुठे सिंधून कुठे एक काजवा असतो बा, मासी असते. ते मासीची काजव्याची काय पडली गाठ पडली बा. त्या काजव्याला अभिमान माझ्या ठिकाणी किती प्रकाश आहे. मला तर मातीला विचारलं आहे म्हणलं तुम्ही सूर्यप्रकाशात राहता, सूर्याचा प्रकाश कसा आहे ते म्हणलं आम्हाला सांगता येत नाही. सूर्यप्रकाशात राहतो पण प्रकाश किती आहे आम्हाला काय करता येईल सांगताय. तर म्हणलं माझ्या ढुंगण्या इतका आहे. कुठे सूर्य एक किरण निघाला सगळं ब्रह्मांड काय करतंय. सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार घालवण्याची शक्ती कोणात आहे. पूर्ण काय किरणात आहे. एका किरण आपलं काय दृष्टांत आला होता नाही तेव्हा काय थिल्लर बळे मेने नगरीचे सिंधू. तर डबक्याला वाटतं माझ्यासमोर आणि समुद्राची काय किंमत आहे एक एक वेळ. पैसा माझी स्त्रिया धने नाही का. मनासारखा मुलगा असो मग कुटुंब असेल भरपूर पैसा असतो पुन्हा थोडी विद्या असते लोक मान मान्यता करतात स्तुती करीत असतात. एके दिवसाचे निपरांनी अल्प वेळ हे आहे असंच राहत असते का ते निघून जाय नाही का. या धनाचा तरी विश्वास द्यायची आज आहे आणि उद्या हे काय आपल्या पण तो त्याचा माज तयार होतो काय होत असतो. असं मग एखादा वारकरी मिळाला तर साधी भाषा म्हणतो अरे का रे वारकरी कुठं गेला होता. कोणती भाषा वापरतो अरे कारेची भाषा. या वारकरी बा वगैरे ही भाषा संपली जाईल. कशामुळे धनाचा माज असा. एक 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 दृष्टांत. अप्रचायाची या जोडीने दैव घर फोडी मृगामध्ये कोणी फोडी पाणी अडे मुर्ग. अप्रचायाची या जोडी निर्दैव घर फोडी. सावली पडली होती ढगाच्यामुळे म्हटलं काय सावली सुंदर आहे. मग काय केलं म्हटलं आपल्या घरच्यापेक्षा सावली कशी आहे घरात फोडून टाकलं. दुसरा आणि मृगांमध्ये कोणी पडी पाणी आले मृग. पाण्याची टाकी होती समोर गेला तर मृगजळ दिसलं कोणतं आणि मृगजळाच्या आशेने टाकीचं पाणी काय गेलं ते बाजूच्या बाजूला. मृगांमध्ये कोणी पडी पाणी आडे मृग. एक एक दृष्टांत. किंबहुना ऐसे ऐसे उतरे संपत्तीची निमित्त. संपत्तीचा गर्व जिरवावा लागत असतो. तो सर्वसामान्य माणूस आहे नाही का. जरा पेक चांगला आला मग ठोकूचं लग्न साधं करतो का मग कसा करतो नुसता जोरात नाही हेलिकॉप्टर. एक एक किंबहुना ऐसे ऐसे उतरे. संपत्ती माहेश्वरी लोकांनी त्या बाजू मोठ्या मोठ्या बिल्डिंग कोणाच्या असते माहेश्वरी लोक त्यांना शिव्या दिल्या तरी ते प्रतिकार करीत नाही. मग नाही का. शेतकऱ्याला जिरवणं फार कठीण आहे. दर्प घालणारी सेना बोलोगे त्याला दर्प असं म्हणतात. अभिमानाचा आणि जगावेदी विश्वास आणि विश्वासी पूज्य ईश
आणि जगी जैसा तेजस सूर्य जैसा. आणि जगी वेदी विश्वास आपला विश्वास कोणाचा संताची हे बाई तस्मात आपला विश्वासच होता. आणि विश्वासी पूज्य ईश. सर्व विश्वास ठेवण्याकरता पूजनीय कोण आहे? ईश्वर. वेद आणि विश्वास. आणि जगी एक तेजस सूर्य जैसा. सूर्य इतका प्रकाश आहे का कोणाकडे? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद. कोणत्याही माणसाला गरीब असावं असं वाटतं की सार्वभौम पद मिळावं. कोणत्याही माणसाला मरण आवडते का? न मरणे निर्विवाद. ते वरून दाखवत असतात, पण आपण भावना असते आपल्याला भरपूर काय मिळावं, पण काही परिस्थितीने गाणला जात असतं. कशामुळे? म्हणून त्याला मरणाची काय होत असते, खरी इच्छाच होत नाही. त्या देहाच्यामुळे होते. कोणाच्यामुळे? पण आपण सर्वांना काय कोणती इच्छा असते? महानुभव मी भाऊ समितीत प्रेमानं मी मरूच नाही बरं का, अशी इच्छा. आता आल्याशिवाय राहत नाही. नाचणे या शरीराचं काय? आता अमरत कोणाचा आहे? आता मरण चुकवायचं असेल तर देहाचा निराश केला पाहिजे. कोणाचा विश्वास होता? शरीराव चिदानंद रूप शिवहम शिवहम या बोधावर मरण नावाची अवस्था संपली. त्याशिवाय नाही काय. मृत्यूच पंचदशीमध्ये गेलेला विनाश आहे. नाही तमेव विदित्वा तत् मृत्युमेव नान्य पंथा विद्यते. तुम्हाला मृत्यूलंघन करायचं असेल तमेव विदित्वा, ब्रह्मालाच जाणलं पाहिजे. अनेकदा ब्रह्माला जाणलं पाहिजे. मरणाचा काय होतो? सगळे नाश शरीराला आहे. त्याच्यामध्ये कोणते घ्यायचे? एक स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि शेवटी कारण शरीर कोणामुळे जात असते? ब्रह्माने. नाही का? इथं तैसी वाळले मी पण येईन ते रूप पाहिजे पुढे. मग त्याला प्राप्त झाला की संपलं. मरण माझे. आणि म्हणून जरी उत्साह बरोबर यात वानो जाय ऐकून मत सर्व आहे फुगू लागे. म्हणून जरी उत्साह याची कोणी स्तुती करायला जर लागला किंवा दुसऱ्याचं जर पाहून म्हणाल की ऐकून मत सर्व आहे फुगू लागे. अंतःकरणामध्ये मत्स्य उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. ईश्वराच्या बाबतीमध्ये ईश्वरात देखाय वेदा विशेष होय. म्हटलं काय घेऊन म्हटलं आमच्यासमोर कोण लावलेला ईश्वर? माझ्यासमोर किरकोळ आहे. कोण ईश्वर? आणि वेदांत म्हणे शोध ज्ञानाच्या बाबतीमध्ये कीर्ती कोणाची आहे? तो काय घेऊन बसला वेदन वगैरे? आमच्यासमोर वेदाला काय किंमत आहे? गौरव आहे माझी त्राई भंगी होते. कारण थोडा उत्कर्ष झालेला असतो. मान मान्यता धन संपत्ती मुलासारखं सगळे. पण याने संपन्न समजणं शहाणपणा असून मिळेपणा. पतंगा नावडे जोती खद्योदा भन्नची पखंदी टिटवेने सीमापती वैरी केला. पतंगा नावडे जो पतंग नावाचा किडा असो, त्याला थोडा प्रकाश दिसला म्हणजे तो तळबळ जीवळ होतो. म्हणून पुसून टाकूया किड्याला. काय प्रकाशाला काय करू आपण? म्हणून त्याच्यात झेप घालतो. काय काय तो प्रकाश तर काय होत नाही, पुसत नाही, पण हाच मेल्याशिवाय राहत नाही. टिटवेने अपांपदी वैरी काय. टिटवेने म्हणजे त्या खार म्हणून नावाचा एक हे असतो. अपांपदी वैरी केला. कोणाची वैर केला असं सांगतात. खार नावाची
हे होती, तिने अंडे घातले आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यामध्ये जो लाट आली समुद्राला, ते अंडे बिंडे सगळे ते येऊन पाहते ते अंडे कुठे आहे. म्हटलं हे सगळं नाहीसं करण्याचं काम कोणी केलं. मग मला समुद्र काय करून टाकतो, आटून टाकतो. मग ते काय करायची, शेपटी कुठं कुठं पाहिजे समुद्रामध्ये आणि बाहेर असे झटकायचे, पुन्हा जायचे. आता समुद्र कोरडा होईल का? कोणाची वैर आहे? समुद्राची. शक्य आहे का? त्याप्रमाणे वेद असेल, ईश्वराची काय करतो. अपांपती वैरी केला अभिमानाचे निमय ईश्वरात नाम नच आहे. म्हणलं कोण ईश्वर आमच्या समोर समोर घेऊन बसलाय. बाबा दे म्हणे माझे वाचोय. म्हणलं हे सवत आहे की ईश्वर सुद्धा मानत नाही. वेदांत शास्त्र आहे त्या 4 भागाचं काय आहे, प्रत्यक्ष प्रमाणवादी असल्यामुळे जे डोळ्याने दिसते ते मानाचं, जे डोळ्याने दिसत नाही. मग पापही मानत नाही, काय मानत नाही, पुण्यही मानत नाही. कोणीतरी जगत करताय की ईश्वर आहे, त्याच्या प्रेरणेने जगत चालत असे तर म्हणलं ईश्वरी नाही त्याच्या प्रेरणे. मग जग कसं उत्पन्न होते की म्हणण्यात काम आहे तो काम. योग एका ठिकाणी येतात ना दोघांच्या संबंधातून हे जग असं त्याचं तत्वज्ञान आहे. विनाशाकडे नेणारं तत्वज्ञान आहे. कोणाकडे? विनाश. वेदाने सांगितलेले धर्म न पाळणे, मनाना धर्म काय करणे. आता अलीकडे असं चाललेलं आहे, कंजलम न बक्षे, मांस खाऊ नये, सफेदाचा काय, स्वराम न पिवे, दारू पिऊ नये, असे वेदाचं मनोगत आहे. लोक कुठं मानतात मध्ये काय करीत नाही. तुमचं हे मांस म्हटल्यानंतर तुम्हाला कोणीतरी जिवंत प्राणी काय करावं लागेल. अजून इथपर्यंत गेलं नाही. मेलेल्या माणसाचं मांस काय करत नाही, काही सांगता येत नाही कालांतर. म्हणलं काय फेकून द्यायचं काय. जाऊ द्या, दृष्टांत आपला समजला. पुढीलाचे सुख नाही, मान्यतेचा पुष्टगंड, नाभिमाने परमलंड, रौरवाचा रूढ, मनुष्य मार्गाची बाई. मान्यतेचा पुष्टिगंड, मान मान्यता. पहिले कोणत्याही योग याच्यामध्ये पहिला मान कोणाला मिळाला पाहिजे. तेवढं करणं नाही. थोडे संस्कार नसले, पहिला पाठ जर बसायला मिळाला तर जेवण सुद्धा काय करत नाही. इतका अभिमान असतो कशाचा, सत्ता आणि संपा. बरं, एखादा बसलेला असतो, येऊन तो पहिल्या पाठावर बसला, त्याला उठ, मालकाला उठ म्हणता येत नाही. आणि आता दुसऱ्या पाठावर बोलावलेला माणूस बसत नाही. मालक अडचणी झाला ना, बसलेल्या माणसाला उठवायचं कसं. मग त्याच्या अलीकडे निघाल्या प्रत्येकाची नावं असते, काय असते. मग तो माणूस येतो त्याला ज्ञान नावं असते, काय करायचं. बस याला देहात्मवाद म्हणतात. काय म्हणतात, शहाणा मनुष्य जिथे जागा येईल तिथे बस. याला कंदापूर शहाणा दृष्टांत संग्रह. चंद्राची देखोनी नाही दृष्टांत राहिला. क्रोधाग्नीचे वीक मनोवृत्ती. मनासारखं जर झालं नाही म्हणजे अंतःकरणामध्ये जे वृत्ती होत असते तिला क्रोध म्हणतात. तर सामान्य आहे का माणसाला जाळत असतो, तर अग्नीची उपमा दिली आहे. तेवढा ते अति क्रोधामुळे माणसं, काही माणसाची बुद्धी काम करीत नाही का, तर क्रोध करू शिरतो. तर डोंगरा महाराज म्हणायचे आपल्याला कळत असे, मग काय करायचं, शांत बसायचं आणि पाण्याची काय घ्यायची, दार काय कोणाची, म्हणजे आलेला राग काय होतो तो काय म्हणे काय, आणि केली तळपटे बहुधान्य. मग पुन्हा बिना कशामुळे होत असं
आणि दुसरा गेला म्हणजे त्याला पश्चाताप होता. काय होतं? आता पश्चाताप होऊन काय उपयोग आहे? डॉक्टर यावं लागत असतो पेशंट मारण्याच्या. पेशंट मेला दुपटी घेऊन आला. जळ शीत जळाची पेटी तातला तेली आगी उठी, चंद्र दे कोणी पळे खोटे. शीत जळाची पेटी नाही का, बाई फोडणं वगैरे देत असतात ना, त्याच्यामध्ये अगोदर तेल वगैरे सगळे ते टाकतात. जिरी मोहरी टाकल्यानंतर शहाणी बाई असे ते टाकता बरोबर एकदा असा आगी उठवा. शहाणी बाई असली तर अशी बाई पाहत बसली जाते. शहाणी बाई काय करते ते फोडणे त्याच्या इकडे पाहत आणि इकडे. दृष्टांत आलेला आहे. तातला तेली आगी उठी, चंद्र दे कोणी जळे पोटी. कारण कोल्याला फळे खाता येत, मग तो चंद्राला इतर लोकांना चंद्र पाहून काय होतो? आनंद होतो. आणि कोल्याला म्हणला काळ पुण्य कसा उगवला. एक 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 दृष्टांत. अगाध समुद्रा जळे प्राचीचा अधिक जळे, आणि वडवाग्ने नामे शांती काही. त्याच्यात एक वडवाग्ने नावाचा अग्नी आहे, तो समुद्रामधलं पाणी खात असतो का. त्याप्रमाणे विद्या विनोद व्यभवे देखे वडिलांची दैवे, तव तव रोज डुनावे क्रोध दोजा. विद्या विनोद विभवे नाही का, मनुष्य म्हटला तो त्याच्यात विद्येने संपन्न असतो, कलेने संपन्न असतो, कोणी विद्येने संपन्न असतो. सर्वामध्ये बरं का, नम्रतेने हे असणं हे सर्व. नमस्यंतस्य मां भक्त्या नित्ययुक्ता. आपण एखादं झालं जे जे मिळे भूत देते मानिजे, हा भक्तियोग निश्चित. मग जो हा पाहत नाही लहान आहे का मोठा आहे का काही आहे, जे जे मिळे भूत ते मानिजे. 39 क्रमांकाची विहीर आहे. हा 39 क्रमांकाची विहीर आहे. 39 ना. विश्वाचे आयुष्य. विश्वाचे आयुष्यामध्ये तो देखोनी सवय आणि पापिया डोळे फुटे. सूर्याचा दृष्टांत दिलाय. सूर्य बघवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा सूर्य जर नसता तर माणसाला जगणं काय झालं असतं, अंधारामध्ये काही कार्य होत असते का. हे सगळे उपकार कोणाचे आहे? लोकचेष्टा समजतात जैसा निमित्त मात्र का. सूर्य बघवला नाही काय उपयोगाचे. सगळे व्यवहार जे सर्व चालत असतात हे कोणाच्यामुळे? दोन चंद्र आणि सूर्य. चंद्रापेक्षा सुद्धा सूर्याचा आणखी उपकार काय. असा सूर्य पाहिल्यानंतर पापिया फुटलेले डोळे डुडुळ नावाचा प्राणी असतो बघा, आणि त्याचं राज्य कुठं असते? फक्त अंधाऱ्या रात्रामध्ये. आणि तो अंधाऱ्या रात्रामध्ये असल्यामुळे लोकांना विचारतो सूर्य कसा आहे, त्याला काय मिळेल. तर अपवित्र प्राणी आहे. कोणता प्राणी? त्याला अंधारात दिसते. कोणत्या त्या निशाचर असं म्हणतात. अंधारामध्ये जे आणखी कार्य करतात ना, कोणते प्राणी म्हणायचं ना, निशा म्हणजे रात्र. चोर कधी जागा करतो आणि दिवसा एक बाजरीचा प्रयत्न कुठं असतो, कसं दिसते कोणाला माहिती. अंधार असतो खोलीमध्ये, कुठं दुधाचं भांडं असते, कुठं ताकाचं, तरी सुद्धा बरोबर उडी मारून भांडं पाडते. आणि आपल्याला डोळे असून काय येत नाही. अंधारा काय कशात दिसते? अंधारा आहे. दृष्टांत घेतलाय त्याचं. दुसरा दृष्टांत, जगाचे सुख पहाड चोरांबर नावाने निघून नाही का. पहाड झाली म्हणजे आपल्याला आनंद होत असतो, आणि चोरांना त्याच्यापासून आनंद
जितका अधिक अंधार असेल तेवढा चोराला काय होतो, आणि थोडा पाठ फुटायला लागली की संपलं त्यांचं. निकृष्ट दुधाचे काळकूट होश आहे होय आहे. एखाद्या सापाला आपण दूध पाजलं आणि त्याचा थेंब जर त्याच्या तोंडातून पडला तर दूध आहे का काळकूट आहे? काळकूट आहे. अगाध समुद्राजळी प्रसिद्ध आधी खबर जळी आणि वडवाग्नीला मिळी शांती घेवी. अगाध समुद्राजळी अंकुराशित अधिक जळी. एक वडवाग्नी नावाचा अग्नी आहे. अग्नीचे काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वडवाग्नी तो समुद्राचं पाणी पित असो. किती जरी समुद्राने दिलं तरी तो शांत होऊ शकत नाही. शांती काही तैसा विद्या विनोद विभवई देखे पुढीलांची. नाही का, विद्वान माणसं असतात. विनोद म्हणजे घरामध्ये सगळं सात्विक वातावरण असते, कोणतं वातावरण. आणि विवाह म्हणजे ऐश्वर्याने युक्त असतात. पण मागच्या पुण्याचं काय असलं पाहिजे? फळ मला लागतं ना, काय मला लागतं. एखाद्या आईच्या पोटी 3 पोरं असतात, प्रत्येक एखादं वैभवाचं असतं. एक आपला सामान्य असतो आणि एकाला भीक मागावी लागते. प्रत्येकाचं प्रारब्ध काय मानावंच लागत असतं, त्याशिवाय दुसरं काय नाही. संसाराचं गणित सोडवायचं असेल तर प्रारब्ध काय केलं पाहिजे, तरच शांती मिळत. नाही तर एकाने प्राणच देऊन टाकलं बा. शेवटी लोक म्हणाले का मला कशाची अडचण होते प्राण देण्याचं कारण काय बरं आत्माहित घात करण्याचं, काय पैसा पाहिजे. म्हणलं पैसा असा तर म्हटलं आम्ही तुम्हाला नाही का. ते एकनाथ शिंदेला एकाला विचारलं, म्हणलं का आत्महत्या, माझ्यावर एवढं कर्ज आहे आणि तुम्ही फेडू शकत नाही म्हणून काय करू काय ते. आता त्याचं कर्ज कोण फेडणार? ते एकनाथ शिंदेने ते कर्ज काय केलं लाग माझ्याकडे असा ज्या संसारातलं दुःख नाही. मग त्याला विचारलं, म्हटलं आत्महत्या करण्याचं कारण काय? तर म्हणला इतकं वर्ष झाले अजून मुलगा होत नाही. जेव्हा संसारातलं दुःख आहे बोलून सांगण्यासारखं, हे टेन्शनच असते, काय मानसिक टेन्शन होतं. आणि शेवटी किती प्रयत्न केला तरी नवस करा का सायच करा, प्रारब्धात नसेल तर ते काय नाही. एवढा मोठा दशरथ राजा पोरगा कुठं प्रारब्धात आहे? आपण म्हणायला लागले जन्माला आले कोणा, हे सगळे अग्निपुत्र आहे. अग्नीचा काय कोणाचा प्रसाद आहे? पायच पत्तर काढलं होतं त्या अग्नीतून. आमचा प्रसाद काय करायचा, घ्यायचा. त्याच्यात काही काय झाला, पहिला मान कोणाचा, म्हणजे पहिला मान कोणाला दिला, कौशल्य. त्याच्यामुळे सगळं रामायण काय झालं, क्रोध जायचा. त्याप्रमाणे मनसर्पाची कुटी, डोळे नारायणाची सुटी, बोलाने वृष्टी. आणखी पुन्हा याचं गणित आहे. पारुष्य म्हणजे दगडाप्रमाणे अंतःकरण असणं, याला काय म्हणतात. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय करू, पंचदशी घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलासनां